नमस्ते, मी डॉक्टर हितेश पाटील, जीवक हॉस्पिटल नाशिक. आज आपण GERD बद्दल थोडं डिस्कस करणार आहोत. GERD म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. म्हणजे नॉर्मली पोटात जे ऍसिड तयार होतं इट इज फिजिओलॉजिकल, म्हणजे दॅट इज रिक्वायर्ड फॉर डायजेशन, पचन संस्थेसाठी ते फार गरजेचं असतं. पण जेव्हा तेच ऍसिड वरती इसोफेगस म्हणजे फूड पाईप मध्ये रिफ्लक्स होतं, म्हणजे वरती जातं परत, दॅट इज कॉल्ड गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. तर त्याचे बरेच सिम्पटम्स पेशंटमध्ये दिसून येतात, जसं की बऱ्याचशा पेशंटला हार्ट बर्न म्हणजे छातीचे जे बोन आहे स्टर्नम त्याच्या मागे जळजळ वगैरे होणं, चेस्ट सिम्पटम्स बऱ्याच पेशंटमध्ये दिसतात, ॲब्डोमिनल पेन, पोट फुगल्यासारखं वाटणं, आणि बरेच पेशंट त्याच्याकरता सिंपल ऍसिडिटीची टॅबलेट वगैरे घेतात, डॉक्टरांना कन्सल्ट करत नाही, टेम्पररी रिलीफ मिळतो. पण त्याचे लॉंग टर्म जे कॉम्प्लिकेशन्स आहेत दॅट आर मोर हॅझार्डस. बऱ्याच पेशंटमध्ये जर लॉंग टर्म त्याची ट्रीटमेंट झाली नाही प्रॉपर वेने तर त्यांच्यामध्ये चेस्ट सिम्पटम्स बऱ्यापैकी दिसतात, क्रोनिक कफ वगैरे, खोकला वगैरे येतो पेशंटला, चेस्ट इन्फेक्शन्स होतात. बऱ्याच पेशंटमध्ये इसोफेगसला अल्सर्स वगैरे तयार होतात. ते अल्सर्स नंतर बॅरेट्स इसोफेगस म्हणून कन्वर्ट होऊ शकतात. की बॅरेट्स इसोफेगस इज अ प्री कॅन्सरस कंडिशन, म्हणजे दॅट कॅन कन्वर्ट इन टू कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकते. तर याच्या पुढे असे काही सिम्पटम्स असल्यास आपल्या जवळच्या एक्सपर्ट डॉक्टरला दाखवा, रादर दॅन टेकिंग ओव्हर द काउंटर मेडिसिन्स. थँक्यू.